तेरे को जो भाषा में समझता है ना वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। तर मित्रांनो, हा प्राणी आहे नितीश राणे। तुम्ही पण या प्राण्याला ओळखत असाल। आता मी याला प्राणी असं म्हणतोय म्हणजे मी त्याचा अपमान करतोय असं मुळीच समजू नका। मी पण एक प्राणी आहे, तुम्ही पण एक प्राणी आहात आणि माणूस हा ना एक प्राणीच आहे। त्यामुळे आपण त्यांचं नाव घेण्यापेक्षा प्राणी असं संबोधलेलंच बरं असं मला वाटतं। तर चला आज थोडंसं या प्राण्यांविषयी बोलूयात। सर्वप्रथम ना एक व्हिडिओ पाहून घ्या। 1900 कोटी रुपये दिले 2.5 वर्षात पाहिलात का व्हिडिओ पाहून काय समजलं की नाही? नसेल समजलं तर अजून एक व्हिडिओ लागलीच पाहून घ्या, म्हणजे त्याच्यानंतर आपण एकदाच या विषयावरती बोलूया। स्विफ्टली लाइक आजादी अगर भीख में मिले तो क्या वो आजादी हो सकती है? आप खुद बताइए। जब गुलामी आपको उन लोगों ने युद्ध करके दी थी तो आजादी आपको भीख में कैसे मिल सकती है? माउंट बेटन वाज हियर फॉर नहीं थी, वो भीख थी, और जो आजादी मिली है वो 2014 में मिली है। इसीलिए हे दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तर असं समजलं की आपल्या देशाने मागच्या 10 वर्षांमध्ये एवढा विकास केलेला आहे की ज्या लोकांना वाटतं देशाला स्वातंत्र्य हे 2014 मध्ये मिळालेलं आहे, 2014 पूर्वीचं जे स्वातंत्र्य होतं ते एक भीक होतं, असा विचार करणारे लोक देशाचे खासदार बनत आहेत आणि ज्या लोकांना स्वतःच्या डोक्यावरची टोपी नीट घालता येत नाही ते लोक देशामध्ये आमदार बनत आहेत। याच्यापेक्षा मोठा विकास कोणता असू शकतो ना? खत्म गया। आता ते स्वतःहून आमदार तर बनतच नाही आहेत, आपणच त्यांना मतदान करतो, त्यांना निवडून देतो म्हणून ते खासदार आणि आमदार बनत आहेत। संविधानाने जो आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे तो अशा लोकांना निवडून आणण्यासाठी दिला आहे का, असा कधी कधी मला प्रश्न पडतो। आपण ज्यांना मतदान करतो ते आपलं मतदान ना खूप महत्त्वाचं काम करत असतं, देशाच्या विकासासाठी, तुमच्या सर्वांच्या वैयक्तिक विकासासाठी। जर आपण भारताला स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले असं बोलणाऱ्या व्यक्तींना मतदान करून त्यांना निवडून देत असेल तर आपण त्यांच्याकडून अपेक्षा कशी करू शकतो की ते लोक आपला विकास करतील? ज्या लोकांना मुळातच डोक्यावरती नीट टोपी घालता येत नाही त्या लोकांना जर आपण निवडून देत असेल तर मला वाटते याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ना कोणती असू शकत नाही। हे आहेत नितीश राणे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्या वडिलांबद्दल बोललो होतो, म्हणजे नारायण राणेबद्दल। ते कसे पोलिसांच्या समोर घरामध्ये घुसून मारून टाकेन अशा धमक्या देत होते, त्या विषयावरती मी एक व्हिडिओ बनवला आहे। तो पण व्हिडिओ ना हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्की पहा। मुझे ना हिंदी का एक मुहावरा याद आ गया, जैसा बाप वैसा बेटा, जैसा कुंभार वैसा लोटा। नाही, मला असं आठवलं म्हणून मी सहज बोललो। आता ही मन कोणाशी जोडू नका, फक्त मी बोललो। आता त्याच्यानंतर ना एक व्हिडिओ पहा। कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। हा व्यक्ती एक आमदार आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं ना हा व्यक्ती कशा पद्धतीने भाषण करतोय, भडकाऊ। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून भांडणे लावून त्या भांडणाचा वापर आपण आपल्या राजकारणाकरता कसा करून घेऊ शकतो, या मानसिकतेचे जे लोक आहेत ना तेच ना आपल्या देशासाठी अत्यंत हानिकारक आहेत। हा व्यक्ती, या व्यक्तीचा वडील खुलेआम धमक्या देतात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि लोक ना पुढे बसलेले टाळ्या वाजवतात। म्हणजे मी कधी कधी विचार करतो यार, लोक किती ब्रेन वॉश झाले असतील। कायम एका विशिष्ट धर्माला टार्गेट करायचं, भडकाऊ भाषणे करायची आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न करायचा। जर कदाचित एखाद्या वेळेस दंगल घडली तर त्या दंगलीमध्ये भांडण करणारे लोक कोणते असतात माहिती आहे? तर ते लोक असतात आपल्या बहुजन वर्गातील। हे लोक अशा पद्धतीने वक्तव्य करतात, भांडणे लावून देतात आणि लढायला बहुजन वर्गातील मुलं, बहुजन वर्गातील लोक पुढे जातात। त्या दंगलीमध्ये भांडणे होतात, हाणामारे होतात आणि बहुजन वर्गांची जी मुलं आहेत ना त्यांच्या अंगावरती केसेस पडतात, त्यांची उभी आयुष्य खराब होतात। तेच आपल्या बहुजन वर्गातील लोकांना, मुलांना समजत नाही। त्यामुळे असे भडकाऊ भाषण जे लोक करतात, जाती धर्माचं जे राजकारण करतात ना
त्या लोकांना पहिल्यांदा आपण सत्तेपासून दूर हटवायला हवं. त्यांना मतदान बिलकुल करायचं नाही, त्यांना सपोर्ट बिलकुल करायचा नाही. ते जे तुम्हाला सांगत असतात ना, त्याच्या पाठीमागे कारण काय आहे, त्याच्यामागे प्रोपोगेंडा काय आहे हे समजून घ्यायला हवं. आपल्यातले जास्तीत जास्त लोक काय करतात, जे पुढे आपल्याला दिसते ना तेच खरं आहे असं समजण्याचा प्रयत्न करतात आणि सर्वात मोठी चूक करतात. परंतु हे सर्व पुढे घडत असताना त्याच्या पाठीमागे पण ना खूप काही घडत असतं. त्या घडणाऱ्या गोष्टी बहुजन वर्गातील लोकांना कधी समजतच नाही. बहुजन वर्गातील लोक डोळे झाकून अशा लोकांना मदत करतात, अशा लोकांच्या विचारसरणीला बळी पडतात, अशा लोकांचे ना अंधभक्त बनतात. ज्या पद्धतीने या व्यक्तीनं भाषण केलं की मशिदीमध्ये घुसून चुन चुन के मारेंगे, अशा पद्धतीचंच वक्तव्य एखाद्या मुस्लिम व्यक्तीने केलं असतं की मंदिरामध्ये घुसून आम्ही एकाएकाला मारून टाकेल, तर काय झालं असतं फक्त तुम्ही ना कल्पनाच करू शकता. त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले असते, त्यांना अटक झाली असती. जर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात, त्यांना अटक होऊ शकते, तर मग याला पण अटक व्हायलाच हवी. काही दिवसापूर्वी हाच व्यक्ती मनुस्मृतीचं समर्थन करताना असं बोलला, जर आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर हिंदू ग्रंथामध्ये जे जे श्लोक आहेत ते ना पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करायला हवेत. तर मला ना याला प्रश्न विचारायचे आहेत, मनुस्मृती तू कधी वाचली आहे का? त्यामध्ये बहुजन वर्गाला जो न्याय, त्यांच्यावरती जे अन्याय केला गेलेला आहे ते तू कधी पाहिलेला आहे का? जर तुम्हाला मनुस्मृती एवढीच प्यारी असेल, मनुस्मृतीवरती एवढंच प्रेम असेल, तर मनुस्मृती ना तुम्ही तुमच्या घरामध्ये शिकवा. बहुजन वर्गातील मुलांना मनुस्मृती शिकवण्याची काहीच गरज नाही आहे. तर हे असे जे मानसिकतेचे, अशा ज्या विचारसरणीचे लोक आहेत ना, ते पहिल्यांदा आपल्याला सत्तेपासून दूर करायचे आहेत. आपल्याला भारत देश एक सुसंस्कृत, सुव्यवस्था, सुशासन प्रस्थापित करणारा बनवायचा आहे. हा व्यक्ती जिथे भाषण करतोय त्याच्या पाठीमागे काय लिहिलं आहे ते थोडंसं पहा. बांगलादेशमधील हिंदू अत्याचाराच्या विरोधात, बांगलादेशमध्ये हिंदूवरती जो अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात हे लोक ना भारतामध्ये मोर्चे, निषेध व्यक्त करतायत. ते जे निषेध मोर्चे काढतायत ना त्याला शाबासकी द्यायलाच हवी. खूप चांगलं काम करताय आणि त्याची ना आम्ही स्तुती करतो. तुम्ही ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये हिंदूवरती जो अत्याचार होतोय त्याच्या विरोधात मोर्चे, निषेध व्यक्त करताय, तसेच ना मणिपूरमध्ये पण आपल्या हिंदूवरती अन्याय अत्याचार होत आहे. त्याच्या विरोधात ह्यांनी कधी मोर्चा काढला का? त्याच्या विरोधात कधी एखादं वक्तव्य यांनी केलं का? यांनी कधी एखादं आंदोलन केलं का? म्हणजे यांचा दोघला पण पहा कसा आहे. बांगलादेशमधील हिंदू आहेत, परंतु भारत देशामधीलच मणिपूरमधील हिंदू नाही, यांच्यासाठी हिंदू नाहीत का? असा कधी कधी प्रश्न पडतो. जर हे बांगलादेशमधील हिंदूवरती अत्याचार होत आहेत म्हणून निषेध आंदोलने करत असतील, तर भारतामध्ये मणिपूरमध्ये होणाऱ्या हिंदूच्या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करायला हवा, त्यांच्या विरोधात आंदोलने काढायला हवीत. परंतु हे लोक असं करताना आपल्याला कधीही दिसत नाही. याच्यावरून काय लक्षात येतं? याच्यावरून हे लक्षात येतं की कोणाला हिंदूची जास्त काळजी आहे आणि कोण फक्त हिंदूचा राजकारणासाठी वापर करत आहे. आणि सर्वात जास्त गंमत तर तेव्हा झाली जेव्हा मी हे पाहिलं, काही न्यूज चॅनलवरती ना हिंदू का नया शेर आया, हिंदू का नया बब्बर शेर, हिंदू का गब्बर आया, अशा बातम्या कव्हर करायला सुरुवात झाली. भगवान, मी विचार केला कपिल शर्माच्या शोपेक्षा जास्त कोण आपल्याला हसवत असेल तर ते आहेत आपले हे न्यूज मीडियावाले. बरं चला, काय नाही, अशा पद्धतीने हा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.